पारचा नारा करणारे 240 वर थांबले। 240 वर गाडी थांबली त्यावेळी दोघांचे टेकू घेतले आणि एक बिहारचा टेकू आणि एक तिकडे आंध्र प्रदेशचा टेकू, दोघं एवढी पलटी मारण्यात भाद्दर आहेत की यांचं दिल्लीचं सरकार कधी खाली येईल याचा नेम नाही। 6 महिने का वर्ष एवढाच विषय राहिलेला आहे। आणि म्हणून लाल किल्ल्यावरून भाषण करताना युनिफॉर्म सिव्हिल कोड नाही, सेक्युलर सिव्हिल कोड, सेक्युलर शब्द वापरायला लागायला लागला। याच्यातच तुमची हार आली। तुम्ही 10 वर्षापूर्वीपासून जो टेंबा मिरवला भारतात त्यात सेक्युलर शब्द कधी वापरत नव्हता, पण आता तुमच्या लक्षात आलं भारत तुम्हाला एवढा मोकळा सहजासहजी चालून देणार नाही। आज देशामध्ये काय झालं हा विषय लोकसभेला आपण उत्तर देऊन 31 ठिकाणी भाजपचा पराभव करून आपण महाराष्ट्रातल्या जनतेची भावना व्यक्त केलेली आहे। आता 2-2.5 महिन्यानंतर विधानसभा येईल। आज आपण योग्य वेळी सर्व पक्ष एकत्रित आलोय। उद्धवजींनी सांगितलं तसं आपण सगळे एक दिलाने एक मुखाने राहिलो तर महाराष्ट्रातलं सरकार हे महाविकास आघाडीचं येईल। ही काळ्या दगडावरची रेघ आहे, तुम्ही काही चिंता करू नका। पण एकमेकाला सहाय्य करणं आणि आपला महाविकास आघाडीचा त्या मतदारसंघातला उमेदवार विजयी कसा होईल हे बघण्यासाठी आपण सगळे आजपासून कामाला लागलं पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे सरकार कसं चाललंय। सरकारने उद्धवजींनी त्याचा थोडक्या वेळापूर्वी उल्लेख केला। या महाराष्ट्रामध्ये हिंदू देवस्थानाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेपासून वेगवेगळ्या देवस्थानाला जमिनी देण्यात आलेल्या होत्या। भारतीय जनता पक्षाच्या जवळच्या 1-2 आमदारांनी या जमिनी लुटल्या, जमिनी काढल्या, आपल्या नावावर केल्या। आपल्या नावावर करताना नजराना भरायचा असतो, वर्ग 2 च्या वर्ग 1 करताना जो नजराना भरायचा असतो तो नजराना भरला नाही, 50% नजराना होता। महाराष्ट्राच्या विधानसभेत हा मुद्दा मांडला त्यावेळी महसूल मंत्र्यांनी उत्तर दिलं, जयंतराव 2 महिन्यात आपण चौकशी पूर्ण करू। 2 महिने नाही 2 वर्ष होत आली तरी चौकशी काही पूर्ण होत नाही। मी 2 वेळा हा नंतर विधानसभेत विषय काढला। काल परवा 13 तारखेला माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्राच्या कॅबिनेटने निर्णय घेतलेला आहे की अशा देवस्थानाच्या जमिनी किंवा वर्ग 2 च्या वर्ग 1 करण्यासाठी जो 50% नजराना आहे ती नजराण्याची किंमत कमी केलेली आहे आणि आता 5% नजराना भरून या जमिनी वर्ग 2 च्या 1 करा। ह्या जमिनी ऑलरेडी या बहादरांनी विकलेल्या आहेत, त्याच्यावर इमारती उभ्या राहिलेल्या आहेत, उभा करणं चालू आहे। बिल्डरांच्या ताब्यात या देवस्थानाच्या जमिनी गेलेल्या आहेत। म्हणजे महाराष्ट्रामध्ये हिंदू देवस्थानाच्या जमिनी लुटण्याचं पाप हे भारतीय जनता पक्षाच्या अकाउंटवर जातं, हे मित्रांनो विसरू नका तुम्ही। आणि ते कव्हर करण्यासाठी त्याच्यावर चादर घालण्यासाठी हा 5%चा निर्णय केलेला आहे। पण लोक कोर्टात जातील, ऑलरेडी कोर्टात आहेत, तक्रारी आहेत, चौकशा आहेत। याच्यासाठी जे यांनी जमिनी लाटणारे होते तेच हा निर्णय व्हावा म्हणून मंत्रालयात जी मीटिंग झाली त्यात बसून त्यांनी हा निर्णय घेण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि त्यामुळे सगळाच कारभार हा लुटालुटीचा महाराष्ट्र सरकारचा दिसतोय, हे महत्त्वाचं आहे। 13